मित्रांनो नमस्कार. आपण सेट, रिलेशन आणि फंक्शन पाहत आहोत. त्यापैकी सेट आणि रिलेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. पण आता आपण आलेलो आहे अतिशय महत्त्वाच्या पॉईंटवर आणि आपल्याला पाहायचं आहे फंक्शन. आणि ही गोष्ट पाहण्यासाठी आपण सेट आणि रिलेशनचा अभ्यास केला होता. राईट. आपण या ठिकाणी नेचरला मांडत आहोत. नेचर ही ॲब्स्ट्रॅक्ट टर्म आहे. तिचे ऑब्झर्वेशन आपण वेगवेगळ्या टाईपनं मांडायला लागलो. या नेचरमध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. एक्स, वाय, झेड, पी, क्यू. राईट. आता हे ऑब्जेक्ट आले कुठून याचा आपण शोध लावायला लागलो. तुम्ही, मी हे एक ऑब्जेक्ट आहेत. कसे आलो? जरा कन्फ्युजिंग आहे. राईट. नीट समजून घ्या. या ऑब्जेक्टचे एक कलेक्शन आहे. इथे आपण सेटमध्ये मांडलं. कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. असे वेगवेगळे सेट मला करता येतात की त्या ठिकाणी काही ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. मग सेट पाहिल्यानंतर मला लक्षात आलंय की या दोन सेटमध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, म्हणजे दोन सेट जर एकत्र आले तर मला एलिमेंट मिळत जातो. आणि हा एलिमेंट मला ऑर्डर पेअरमध्ये मांडता येतो. असे वेगवेगळे एलिमेंट मला तयार होतील. राईट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे दोन सेटचं क्रॉस प्रोडक्ट आहे. याला आपण कार्टेशियन प्रोडक्ट म्हणतो. यामध्ये जी पहिली टर्म आहे त्याला आपण एलिमेंट म्हणतो. आणि नेचरनं प्रत्येक एलिमेंटला एक व्हॅल्यू दिली आहे. राईट. आणि ती जी व्हॅल्यू आहे त्याला आपण इमेज म्हणतो. राईट. मग ही टर्म या टर्मशी रिलेटेड झाली. म्हणजे रिलेशन आपण पाहिलं की रिलेशन काय? रिलेशन हे जे एलिमेंट येतात त्या एलिमेंट आणि त्याची इमेज यांच्या दोघांमध्ये कुठलं तरी एक रिलेशन असते. या दोघांमध्ये एक रिलेशन म्हणजे रिलेशन कुठे आहे? ए क्रॉस बी मधला आहे. म्हणून आपण रिलेशनची डेफिनेशन केली आहे. रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. ही झाली रिलेशनची डेफिनेशन. ओके. म्हणजे आपण सुरुवात करून केली नेचरपासून. नेचरमध्ये जे ऑब्जेक्ट दिसायले त्याचं कलेक्शन केलं. कलेक्शन केल्यानंतर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट केला. तिथे मला वेगवेगळे एलिमेंट मिळाले. आणि एलिमेंटमध्ये, ऑब्जेक्टमध्ये, आपसामध्ये एक रिलेशन असते. आणि म्हणजेच रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. ओके. पण बाय नॅचरल जे रिलेशन तयार होतात ते रिलेशन प्रत्येक वेळेस आपल्याला वापरता येत नाही. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला आणखी आयडिया क्लिअर होईल. ए सेट घेतो मी 1 2 3 आणि यामध्येच क्रॉस प्रोडक्ट जर मी घेतला ए क्रॉस ए तर इट कंटेन 1, 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3 असे 9 एलिमेंट मला मिळाले. राईट. आणि हे मला माहिती आहे की ऑर्डर पेअरमध्ये रिलेशन मांडता येते. रिलेशन हे ॲरो डायग्राममध्ये मांडता येते किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये मांडता येते. रिलेशन आर इज अ सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. ओके. हे एक रिलेशन मी घेतलं या कार्टेशियन प्रोडक्टमधलं. आता हे रिलेशन मधले हे सेट बिल्डरमध्ये मी मानले. ऑर्डर पेअरमध्ये कसं मांडता येईल किंवा त्याला रोस्टर फॉर्ममध्ये कसं मांडता येईल की पहिला एलिमेंट एक तर दुसऱ्या एवढा आहे किंवा मोठा आहे. पहिला एलिमेंट 1 1 एवढा आहे. 1 हा 2 पेक्षा लहान आहे. हा एलिमेंट या रिलेशनमध्ये येणार नाही. हाही येणार नाही. त्यानंतर 2 हा मोठा आहे 1 पेक्षा. नंतर 2 2 एवढा आहे इक्वल टू रिलेशनमध्ये आहे. त्यानंतर मला लिहिता येईल 3,1 हा एलिमेंट आहे. 3,2 हा एलिमेंट आहे. आणि 3,3 हा एलिमेंट आहे या रिलेशनमध्ये. ओके. मग मी हे रिलेशन या टाईपमध्ये मांडलंय.
ऑर्डर पेअरमध्ये मांडले. याला आपण ॲरो डायग्राममध्ये मांडू म्हणजे आणखी क्लिअरिटी येईल की ए सेटमध्ये 3 आणि दुसराही ए सेट आहे, यातही 3 एलिमेंट आहेत. आणि आपण जे रिलेशन घेतलंय, कुठलं रिलेशन घेतलंय की हे रिलेशन x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. तर मला 1 रिलेटेड टू 1, 2 इज रिलेटेड टू 1, 2 रिलेटेड टू 2, 3 रिलेटेड टू 1, 3 रिलेटेड टू 2 आणि 3 रिलेटेड टू 3. राईट. 3 ची इमेज 1, 3 ची इमेज 2, 3 ची इमेज 3, 2 ची इमेज 1, 2 ची इमेज 2 आणि 1 ची इमेज 1. याचा अर्थ असा होतोय. याला आपण डोमेन म्हणलेलं आहे आणि याला कोडोमेन. ओके. आणि या टर्मला आपण इमेजेस म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता हे रिलेशन आहे. रिलेशनमध्ये जेव्हा एखादा एलिमेंट एका टर्मला जर रिलेटेड नसेल तर काय होते पहा. आता या ठिकाणी 2 एलिमेंट आहे. या 2 ला 2 इमेजेस आहेत मित्र. एक इमेज 1 आणि एक इमेज 2. याचा अर्थ कळतो का तुम्हाला की एखादा जर ऑब्जेक्ट, आता तुम्ही आहेत आणि तुम्हाला जर 2 इमेजेस असतील, तुम्ही आरशा पुढे सकाळी उभा राहिला तर वेगळा दिसताल आणि रात्री उभा राहिला तर वेगळा दिसताल, असं होते का? आणि तसं जर असतं तर कसं झालं असतं की दुपारी तुमचा चेहरा बदललेला आहे. राईट. आता प्रत्येक वेळेस सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा दिसत असेल, किती गोंधळ माजला असता आपला. आलं लक्षात? एखादा एलिमेंट 2 आहे, त्याचा स्क्वेअर जर घेतलं मी रिलेशन, तर त्याचं रिलेशन आहे 4 ची रिलेटेड आहे. त्याची इमेज 4 आहे म्हणतो आपण. पण दुपारी तो 16 होईल आणि संध्याकाळी 2चा वर्ग 48 झाला. आता सांगा सगळं ध्यान होईल का नाही? जर मी एखादं रिलेशन घेतलंय वेट ऑफ ए सेटमध्ये काही स्टुडंट घेतलेत ए बी सी आणि बी सेटमध्ये त्यांचे वेट घेतलेत. एचं वेट 48 kg, त्यानंतर 59 kg. आता असं लिहिलं चालते का? एकाच आहे ना मेंबरचं वेट आहे 48 आणि 59. इज इट पॉसिबल? म्हणजे या गोष्टी व्यवहारामध्ये बरोबर नाही आहेत. मग या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे. म्हणून आपण या रिलेशनवर काही बाइंडिंग टाकल्यात, काही लिमिटेशन टाकलेत. काय लिमिटेशन टाकलेत? कारण हे असं जर असेल तर व्यवहारामध्ये ठीक नाही. पेट्रोल आहे, पेट्रोलची इमेज एकच आहे. पेट्रोल आपल्याला एनर्जी देते, पेट्रोल सारखं काम करतंय. पण जर पेट्रोलचे गुणधर्म सकाळी, दुपारी, संध्याकाळी बदलत असतील तर सकाळी तो पेट्रोल सारखं काम करतोय, दुपारी त्याचं काम बदलतंय, पाण्यासारखं काम करतो, तो गुणधर्म बदललेत, आणि संध्याकाळी त्याचे गुणधर्म हे दुधासारखे आहेत. म्हणजे एका एलिमेंटला 3 इमेजेस आहेत मित्रो. आता काय होईल? बरोबर आहे. सगळा धिंगाणा झाला असता या जगात. बरोबर आहे. पण नेचरनं तसं होऊ दिलं नाही. नेचरनं काय केले? रिलेशन ठेवले. तुम्ही विचार करू शकता, असं इमॅजिनेशन करू शकता, पण त्यानं बाइंडिंग टाकली की प्रत्येक एका एलिमेंटला एक आणि एकच इमेज पाहिजे. प्रत्येक एलिमेंटला म्हणालो मी, प्रत्येक एकाही एलिमेंटला इमेज नाही असं होणार नाही. प्रत्येक एलिमेंटला इमेज असेल, पण इमेज कशी पाहिजे? एक आणि एकच पाहिजे. मग तो कधीही कुठेही त्याची इमेज बदलू नये. 2चा स्क्वेअर महाराष्ट्रात 4 होतो आहे ना, दिल्लीला गेलाय 4 होतो, चंद्रावर गेलं तरी 4 होईल. आणि सकाळी 4 असेल, संध्याकाळी 4 असेल, मध्यरात्री 4 असेल. राईट. 2ची इमेज एक आणि एकच. मग आपल्याला या रिलेशनवर रिस्ट्रिक्शन टाकावं लागतील की या ठिकाणी 1ची इमेज 1च पाहिजे, एक आणि एकच. मग 1ची इमेज 1, 2ची इमेज समजा 3 आणि 3ची इमेज 2. हा ए टू बी. आता हे जे रिलेशन आहे या रिलेशनवर मी बाइंडिंग टाकली. बाइंडिंग का टाकली लक्षात आलं का? कारण रिलेशन हे नॅचरल आहे, पण सायन्समध्ये असे रिलेशन कामाचे नाही. आज जो वार आहे आणि आजची डेट आहे एकच इमेज आहे. आज जर समजा संडे असेल आणि डेट 7 असेल तर 7 इज रिलेटेड टू 7. ओनली 1 इमेज पाहिजे.
तरच अशा गोष्टी सायन्सनं ॲक्सेप्ट केल्या. ह्याले सायन्समध्ये आणि बाकी विषयात काय फरक आहे माहिती आहे की नेचरमध्ये रिलेशन खूप आहे, पण प्रत्येक रिलेशन हे सायन्सनं ॲक्सेप्ट केलं नाही. हे समजून घ्या. सायन्सनं कुठले ॲक्सेप्ट केले की एका एलिमेंटला एक आणि एकच इमेज असेल तरच त्याला ॲक्सेप्ट केलंय. आता मला सांगा, तुमचं माइंड, तुमच्या माइंडमध्ये सकाळी वेगळा विचार असतो. सकाळी वाटते की नाही आपण क्लास 1 अधिकारी व्हावं, दुपारी एखादा मुख्यमंत्री दिसतो टी व्हीवर की आपल्याला वाटते चला CM व्हावं, रात्री PM येऊन भाषण देऊ लागले की आपल्याला PM व्हावं वाटतंय. म्हणजे एक हा जो विचार आहे, हा विचार किती आहेत, वेगवेगळे बदलायले, त्याचे इमेजेस बदलायला लागल्यात. याचा अर्थ विचार ही टर्म राईट आपण सायन्समध्ये नाही घेतली. कधीच कुठं सापडणार तुम्हाला माइंड. आपण स्वप्न पाहतो, रोज एक वेगवेगळं स्वप्न असते राईट. म्हणजे ही जी टर्म आहे एकापेक्षा जास्त जणांशी रिलेटेड आहे. म्हणजे वेगवेगळ्या इमेजेस, त्याला 2-3 इमेजेस असतील. मग आता स्वप्न ही टर्म आपण सायन्समध्ये घेतली का? आर्ट्समध्ये आहे, कारण आर्ट्सवाल्यांनी रिलेशन ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण सायन्सवाल्यांनी मात्र रिलेशनवर रिस्ट्रिक्शन टाकलेत आहे ना. कुठले की प्रत्येक एलिमेंटला एक आणि एक इमेज असेल तरच ती टर्म सायन्समध्ये येते. मग तुमचे स्वप्न, तुमच्या भावना, तुमच्या अपेक्षा राईट, ह्या ज्या टर्म आहेत या टर्म सायन्समध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही. कशामुळे नाही सापडत? लक्षात आलं आता? मग आता दोघांमध्ये काय फरक आहे की याला आपण फंक्शन म्हणायलो. असं जर रिस्ट्रिक्शन टाकलं की अशा रिस्ट्रिक्शनलाच फंक्शन म्हणायचं. हे रिलेशन होतं, आता हे फंक्शन झालं. म्हणजे फंक्शन कुठून आले? रिलेशनमधून. रिलेशन कुठून आलंय? कार्टेशियनमधून आलाय राईट. आणि कार्टेशियनमध्ये काय वेगवेगळे 2 सेट आहेत, आणि सेट कशापासून तयार झालेत? एलिमेंट पासून तयार झालेत. म्हणजे एलिमेंट नेचरनं तयार केलेत. झालं लक्षात? ही एक सायकल आहे. मग असे व्हेरिएबल, असे एलिमेंट ज्यांना एक आणि एकच जर इमेज असेल तर अशा रिलेशनला फंक्शन म्हणायचं राईट. मग आता फंक्शनची डेफिनेशन कशी करता येईल? फंक्शन इज अ रिलेशन in which one element has only one image. एक रिलेशनच आहे ते. कसं रिलेशन आहे? त्यामध्ये येणारे एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट इन विच किंवा ईच एलिमेंट म्हणा इथं, ईच एलिमेंट हॅज ओनली वन एलिमेंट राईट. अडचण नसावी. मग आता हे रिप्रेझेंट कसं केलं जातं? रिलेशन सारखंच. फंक्शन हे 4 टाईपनं रिलेशन ऑर्डर पेअरमध्ये मांडता येते राईट. फंक्शन कसं मांडायचं? F फ्रॉम A to B. हा डोमेन, हा कोडोमेन, आणि याच्यामध्ये इमेजचा सेट जो आहे त्याला रेंज सेट म्हणतो. हा ऑर्डर पेअरमध्ये मांडता येईल. आता एक एक्झाम्पल घेतो म्हणजे लक्षात येईल की F इज अ फंक्शन. हे कॅपिटल लेटरनं दाखवतात. F, G, H या टाईपनं फंक्शन डिनोट केलं जातं. सो F इज अ फंक्शन ऑफ ऑर्डर पेअर असं लिहिता येईल मला की 1, 1, 2, 4, 3, 9, 4, 16 राईट. एक फंक्शन आहे आणि मी त्याला ऑर्डर पेअरमध्ये मांडलेलं आहे. आता हेच फंक्शन मला ॲरो डायग्राममध्ये मांडता येईल. ॲरो डायग्राम यामध्ये ए सेट म्हणजे डोमेन 1, 2, 3, 4 पहिले एलिमेंट, अँड बी इज कोडोमेन, त्याच्या इमेजेस 1, 4, 9, 16
ए हा रिलेटेड टू बी, राईट, 3 4 ची इमेज 16 बाय सम रिलेशन एफ. ओके, त्यानंतर हेच फंक्शन मला टॅब्युलर फॉर्म न मांडता येईल. टॅब्युलर फॉर्म म्हणजे टेबल युजिंग, मला असं म्हणता येईल याला हा एक्स आणि त्याची इमेज एफ ऑफ एक्स. आलं लक्षात? आता एफ काय, हा एफ त्याची इमेज आहे, डोमेनमध्ये त्याचा एलिमेंट असतो हा ए. एफ जर फंक्शन असेल तर आता हा एफ याच्यावर आपला होईल आणि त्याची इमेज एफ ऑफ एक्स होईल. ओके, मग 1चा इमेज 1, 2ची इमेज 4, 3ची इमेज 9, 4ची इमेज 16. एकच आहे, मी फंक्शन सेम घेतले, हे ऑर्डर पेअरमध्ये मांडलं मी, हे ॲरो डायग्राममध्ये मांडलं आहे आणि आता मी टॅब्युलर फॉर्ममध्ये मांडलं आहे. पण हे असं मानणं कधी संयुक्तिक आहे? जर तुम्हाला तुमचे एलिमेंट लिमिटेड असेल तर. जर या फंक्शनमध्ये तुम्हाला 1,00,000 एलिमेंट लिहायचे आहेत असं लिहिता येते का? 1,00,000 पॉईंट लिहित बसणं या तिन्ही मेथडमध्ये पॉसिबल नाही आहे. आणि ते टाळण्यासाठी मग आपण आणखी एक प्रेझेंटेशन काढले आणि त्याला म्हणतो आपण फॉर्म्युला. राईट, की फंक्शन हे फॉर्म्युलामध्ये रिप्रेझेंट केलं जातं, कारण हे लिमिटेड एलिमेंट पर्यंत ठीक आहे. आता या ठिकाणी जर नीट ऑब्झर्व केलं 1 1 2 4 3 9 4 16 काय यांच्यामध्ये संबंध आहे? की हा जो एक्स आहे हा एफ ऑफ एक्स आहे, की याचा स्क्वेअर म्हणजे त्याची इमेज आहे, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 म्हणजे हा एफ ऑफ एक्स आहे. हा एफ ऑफ एक्स इमेज कशी आहे? एलिमेंटचा स्क्वेअर आहे. राईट, आता एक्स काही घ्या तुम्ही, एक्स बिलॉंग्स टू आर, इन्फायनाइट एलिमेंट घ्या. राईट, 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. या सगळ्या एलिमेंटला मी एका लाईनमध्ये मला रिप्रेझेंट करता आलं आणि त्याला आपण फॉर्म्युला म्हणतो. ह्याला लक्षात. म्हणून सायन्समध्ये फॉर्म्युलेला अतिशय महत्त्वाचं, कारण फॉर्म्युला तुम्ही ज्या ठिकाणी लिहिता त्या ठिकाणी एक ते फंक्शन असतं आणि हे फंक्शनमध्ये जो व्हेरिएबल येतो तो एकटा नसतो आहे ना, असंख्य एलिमेंट आहेत. मग त्या असंख्य एलिमेंट माझ्या डोळ्यापुढे दिसले पाहिजेत. राईट, ज्यावेळेस तुम्ही एफ इज इक्वल टू एम ए लिहिता याचा अर्थ एम जर फिक्स असेल किंवा ॲक्सेलरेशन फिक्स असेल, मास बदलायला लागला तर हे डोमेन एफ आहे आणि हा एम ए कोडोमेन आहे आणि एक एलिमेंट एकाशीच रिलेटेड आहे आणि इथं फंक्शन तयार झालेलं आहे. आलं लक्षामध्ये? फंक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय these 4 मेथड: ऑर्डर पेअर, ॲरो डायग्राम, टॅब्युलर फॉर्म आणि फॉर्म्युला. ओके, मला तेवढं सफिशियंट आहे. याच्या पुढचा पार्ट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, बाय.